बँक ऑफ महाराष्ट्रनं पुणे येथील बाणेर येथे मॉन्टक्लेअर इमारतीमध्ये कार्यालयीन जागा भाड्याने घेतल्याबाबत माध्यमांमध्ये 1100 कोटींपेक्षा जास्त आर्थिक जबाबदारीचे दावे करण्यात आले होते। मात्र लीज कराराच्या कागदपत्रानुसार आणि संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार प्रत्यक्ष भाडं यापेक्षा खूपच कमी असल्याचं आता स्पष्ट झालंय। लीज करारानुसार 15 वर्षात एकूण भाडे सुमारे 406 कोटी आहे। म्हणजेच केलेले दावे अतिशयोक्तीपूर्ण असल्याचं आता पाहायला मिळतंय। सध्या लोकमंगल ऑफिस सुरूच आहे आणि 400 पेक्षा जास्त कर्मचारी तिथे काम करतायत। मॉन्टक्लेअरची जागा ही स्थलांतरासाठी नाही तर वाढत्या व्यवसायासाठी घेतलेला विस्तार आहे। दरमहा सुमारे 1.77 कोटी भाड्यानं 1.16 लाख स्क्वेअर फूट जागा घेतली असून दर 5 वर्षांनी 25% वाढ होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे करारात लॉक इन नाही, म्हणजे फक्त 3 महिन्याच्या नोटिशीवर सुद्धा हा करार संपवता येऊ शकतो। म्हणूनच बँकेवरील प्रत्यक्ष आर्थिक जबाबदारी फक्त 5-6 कोटींच्या आसपास मर्यादित राहते। म्हणजेच आकडे मोठे दाखवले गेले पण कागदपत्र काहीतरी वेगळंच सांगताय। म्हणजे स्पष्ट आहे की आकडे मुद्दामून फुगून दाखवले गेले। पण बँक ऑफ महाराष्ट्रनं घेतलेला हा निर्णय पूर्णपणे प्लॅन्ड, फ्लेक्झिबल आणि ग्रोथला सपोर्ट करणारा आहे।